माऊली रामकृष्ण हरी. सकाळी भल्या पाठे नगरच्या ओबेराय हॉटेलमध्ये जाग आली आणि पटकन तयारी करायला घेतली. कारण आजचा प्रवास होता नगर ते टेंभुर्णी 151 किलोमीटरचा. प्रवास अतिशय सुंदर होणार हे मात्र 100% खरं होतं. कारण नगर ते टेंभुर्णी रस्ता अतिशय सुंदर आणि मस्त होता. खिडकी उघडून पाहिलं तर पावसाची रिपरिपसुद्धा थांबलेली होती. पटकन तयार होऊन बरोबर 6:30 वाजता आम्ही सगळे रायडर्स खाली आलो. खाली येऊन पाहतो तर काय, आमचे कमलाकर बापू नगरच्या एका सायकलिस्टशी गप्पा मारताना मला दिसले. त्यांच्याजवळ गेलो तर ते म्हणले की सर, हे नगरचे नेटके पाटील अतिशय उत्तम सायकल चालवतात आणि सायकलीवर खूप ठिकाणचा प्रवास आहे. आत्ता नुकतेच ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन आलेले आहेत. नेटके पाटलांच्या हातात हात घेतला आणि नेटके पाटलांनी मला पुढच्या प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले की आता तुम्हा सगळ्यांना नगरचा फक्कड चहा पाजल्याशिवाय मी काही सोडत नसतो बुवा. आणि मग आम्ही सगळेच रायडर नेटके पाटलांच्या पाठीमागे नगरच्या छोट्या छोट्या गल्लीतनं रस्ता काढत एका चहाच्या ठेल्याजवळ येऊन पोचलो. सगळ्यांनी मस्तपैकी चहाचा आनंद घेतला आणि नेटके पाटलांनी आम्हाला सोलापूर हायवेला सोडलं. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. सोलापूर हायवेवरती नेटके पाटलांचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अतिशय सुंदर रस्ता असल्यामुळे आम्ही तुफान सायकल चालवत होतो. या सायकल चालवत असताना अगदी तासाभरातच जवळपास 25 किलोमीटरचं अंतर पार झालं आणि आमचा करमाळ्याकडे प्रवास अतिशय छान सुरू होता. या प्रवासामध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला व अनुभवायला येत होत्या. आम्ही सोलापूर हायवेवरती वाजे गुळाचा चहा या ठिकाणी चहा पाण्यासाठी थांबलो. थोड्याच वेळात आमचे कमलाकर बापू, अगदी यंगस्टर आमचे 60 वर्षाचे रायडर, अतिशय उत्साहाने सायकल चालवत तिथे आले. त्यांच्या पाठीमागे मगरदादासुद्धा आले. हळूहळू एक सायकलिस्ट जमायला लागले आणि आम्ही चहा पाणी करत असतानाच चहा पाण्याबरोबर आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे अध्यक्ष सतीश भाऊ यांच्याशी संवाद साधला. रामकृष्ण हरी. पर्यावरणपूरक ही सायकल वारी अतिशय आनंदाने कालचं 180 किलोमीटरचं अंतर पार करून आज आपण या वारीच्या निमित्ताने मालेगाव सायकलिंग क्लबचे अध्यक्ष सन्माननीय आमचे सतीश भाऊ यांच्याशी आपण 2 शब्द बोलणार आहोत. नमस्कार सतीश भाऊ, काय सांगाल या वारीबद्दल आणि एकंदरीत तुमच्या मालेगाव सायकलिंगच्या विविध उपक्रमांबद्दल? मालेगाव सायकलिंग क्लब हा मागील जवळपास 4 वर्षापासून केलेला आहे आणि ही आता 3री वारी प्रत्येक वारीला 2-4 लोक वाढत चाललेलीच आहेत. आणि आजची कालची जी वारी आम्ही चालू केली काल ही खूप छान चालू झाली आहे. काल दिवसभर पाऊस होता. पावसामध्ये मी सगळ्या सायकलिंग चांगली केली. कोणीही सायकल असं गाडीत टाकली हा प्रकार झालेला नाही. काही जरी पाऊस आला तरी कोणी माघार घेतली नाही. त्यामुळे सायकलिंग करायची. मी पूर्ण बॉक्स सायकलिंग केली. संध्याकाळी 7:30च्या आसपास काल नगरला सुखरूप पोहोचलो आणि आज सकाळी नगरहून जवळपास 6:30 वाजता सायकल स्टार्ट केली. नक्की सतीश भाऊ, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. आपण पंढरीच्या रस्त्याने जेव्हा निघतो तर असं म्हणतात की आपल्याबरोबर परमेश्वर प्रवास करत असतो. ही चैतन्याची वारी आहे, ही समृद्धीची वारी आहे आणि एकंदरीत ही मनाला जोडणारी वारी आहे. आपला सायकलिंगचा प्रवास असाच आणि मागच्या वर्षापासून मी तुमच्या आपल्या क्लबमध्ये सामील झालो आणि मागच्या वर्षीची सुंदर वारी झाली आणि यावर्षीची सुद्धा. आता माझ्यासारख्याच्या मनात सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीने सायकलिंग करून वेगवेगळी ठिकाणं आपण अचीव करू शकतो आणि ही खरंच मनाची समृद्धी असते. आपण गेल्या 4 वर्षापासून कोणकोणते उपक्रम सायकलिंग क्लबच्या माध्यमातून राबवतो आहोत? आपण जनरली सायकल डे वगैरे अशा बऱ्याचशा राईड घेत असतो. मध्ये काही सायकलिंगचे चॅलेंज देत असतो. शेगावारी झालेली आहे. मागच्या वर्षी केली. यावर्षी पण शेगावारी जवळपास आपण 1 ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपण पुन्हा शेगावारी करणार आहोत. त्यानंतर एक उज्जैनची वारीचा एक डोक्यात विचार चालू आहे. बघू पुढे कसं काय होतं, बघूया अजून. नक्कीच तुम्ही आपल्या मालेगाव सायकलिंग क्लबचे विविध उपक्रम चालू असतात आणि आपलं ब्रीद वाक्य आहे हेल्थ इज वेल. आपल्या या वारीमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत आणि या वारीच्या निमित्ताने मित्र हो रामकृष्ण हरी, या वारीच्या निमित्ताने आपण मालेगाव सायकलिंगच्या विविध अंतपैलू सायकलिस्टची आपण मुलाखत घेणार आहोत आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे व्यक्तिमत्व आपल्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. आता
शकता. चला तर मित्रांनो, या संपूर्ण प्रवासामध्ये पंढरपूरकडे आपण निघूयात. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. सायकलीवरचा प्रवास म्हटला की पंचर हे आलंच, परंतु पंचर काढण्यासाठी टाइमपास एखादं दुकान शोधणं किंवा टाइमपास करणं हे आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबच्या यादीतच नाही आहे. आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे सन्माननीय बदाने दादा, हो दादा, हे आमचे बदाने दादा उत्कृष्ट पंचर काढतात. त्यांना मदतीसाठी आमचे जयंत दादा असतात आणि पंचर कसा काढतायत याच्या निरीक्षणासाठी मगर दादा असतात. त्याचबरोबर आमचे डॉक्टर अनिल सूर्यवंशी सर यांची सायकल पंचर झाली. त्यांचे मित्र ठोके सर पण, डॉक्टर ठोके सर पण आहेत. आणि हे सगळेच मंडळी या ठिकाणी प्रवासाचा आणि या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत. ही वारी म्हणजे एकोप्याची वारी आहे. ही वारी सगळ्यांची जेवणं झाली आहेत. जवळपास 84 किलोमीटरचं अंतर पूर्ण झालं आहे आणि आता राहिलेलं आहे फक्त 57 किलोमीटर. आणि जेवण करून जयंतदादांच्या फरमाईशने सगळेजण आता दिवसा ताक पित आहेत. रात्रीचं ताक पिणं बरोबर नसतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ह्या ताकाचा आस्वाद आमचे सगळे रायडर्स घेत आहेत. रामकृष्ण हरी. रस्ते यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सरचे स्वागत. मालेगाव सायकलिंग क्लबतर्फे पंढरपूर वारीसाठी निघालेले सगळे रायडर्स या ठिकाणी जेवणासाठी थांबले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही वारी चालू आहे. प्रचंड मेहनतीने सगळे रायडर इथे आले. आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मगरदादा हे सुद्धा वयाच्या 65 वर्षाचे असून सुद्धा सगळ्या रायडर्समध्ये चांगल्या पद्धतीने सायकलिंग करतात. तर आपण आज त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मगरदादांसारखे जे आमचे रायडर्स आहेत हे सगळे आमच्यासाठी मार्गदर्शक आणि त्यांची भूमिका नेहमीच सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची असते. दादा नमस्ते. दादा किती वर्षापासून आपण सायकल वारी करतात आणि काय अनुभव सांगा? गेल्या 3 वर्षापूर्वी पंढरपूर वारी आणि मालेगाव सायकलिंग क्लब सर्व मित्रांना बरोबर घेऊन आणि मालेगाव सायकल वारीमध्येच असतो. दरवर्षी आपण महिन्यात पंढरपूर आषाढी अगोदर ही आपल्या सर्व मित्र साजरी करतो. आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या या वारीचं नियोजन करता? कशा पद्धतीने प्रॅक्टिस करता? तुम्ही रोज किती किलोमीटर सायकल चालवता? जनरली रेग्युलर 25-30 किलोमीटर, कधी 50 किलोमीटर, रेग्युलर असेल मित्रांनो, मला सांगायला आवडेल की आमचे मगरदादा हे अष्टपैलू आहेत. ती सायकलिंग तर करतात, त्याचबरोबर ते स्वतःच्या शरीराला एवढं जपतात. त्यांचं सगळं डायटिंग, त्याच्यानंतर त्यांची जिम्स, या सगळ्या गोष्टी त्यांच्या असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने मगरदादांच्या स्वरूपाने आम्हा सगळ्यांना विठ्ठलाचं दर्शन होतं. आणि या संपूर्ण वारीमध्ये आम्ही सगळेजण जवळपास 16-17 आम्ही रायडर्स आहोत. या मगरदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो. दादा, तुम्ही काय संदेश देणार लोकांना सायकलिंगच्या संदर्भामध्ये किंवा वारीच्या संदर्भामध्ये? सायकलिंगमुळे जनरली आपल्याला मित्र परिवार मिळतो. त्या
त्याबरोबरच आपल्याला आपलं शरीर तंदुरुस्त करता येतं. एकमेकाचे विचार जाणून घेता येतात. त्यामध्ये व्यवसायामध्ये किंवा इतर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्याला मिळतात आणि त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. बघा, खरं तर म्हणजे वारी म्हणजे काय, तर वारी म्हणजे निष्ठा, वारी म्हणजे काय, तर वारी म्हणजे चैतन्य. आणि ह्या चैतन्याच्या वातावरणामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेच बिझी आहोत. कोणाचा वैद्यकीय व्यवसाय आहे, तर कोणाचं मेडिकल आहे, तर कोणी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, कोणी नोकरीला आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ काढून आपण सगळे एकमेकांमध्ये मिसळतो. ही सर्व धर्म समभावाची भावना आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच आपण एकोप्याने राहतो. आपला देश आपल्याला माय, माती आणि मातृभूमी याचं एकत्रित एक आपलं उदाहरण जर सांगायचं झालं तर हे सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा आपला देश आहे. आणि असंच मालेगाव सायकलिंग क्लब असंच दरवर्षी सगळ्यांना एकत्र घेऊन मगरदादांच्या नेतृत्वाखाली आणि सतीश भाऊंच्या नेतृत्वाखाली मालेगाव सायकलिंगची अशीच वाटचाल चालेल. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या वारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोला पुंडलिका वरदे भार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. एकदाच अशोक दादा, डॉक्टर सूर्यवंशी सर आणि माझी स्वतःची सायकल, या तिघी सायकल एकदाच पंक्चर झाल्या. दादा आम्हाला दिसलाय. धनश्री किराणा इथे आता सगळ्यांचा मी पंक्चर काढतो. रामकृष्ण हरी. हे मालेगाव सायकलिंग क्लबचे सगळे सन्माननीय सदस्य. भैरवनाथ टायरवर तीनही सायकलींचे पंक्चर काढून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता प्रवास खूप कमी होता. अगदी 35 किलोमीटर अंतर पार केलं की आजच्या दिवसाचा मुक्काम. आणि मुक्कामाचं ठिकाण म्हणजे टेंभुर्णीतलं अतिथी हॉटेल. सगळ्यांनी ठरवलं की लवकरात लवकर अंतर पार करायचं आणि सगळेजण जोमाने सायकल चालवू लागले. अडचण एवढीच होती की अंधार पडत चालला होता आणि अंधारामुळे समोरच्या गाडींचे लाईट्स आमच्या डोळ्यावर चमकत होते आणि आपोआपच आमचा वेग मंदावत होता. रस्ताही वळणावळणाचा होता. या साऱ्या संकटांना सामोरं जात जात पांडुरंगाच्या कृपेने आम्ही अतिथी हॉटेल जवळ केलं आणि आमचं मुक्कामाचं ठिकाण आलं. दमलेले थकलेले हे सगळे वारकरी आता आरामासाठी थांबले आणि विसाव्याला बसले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या पंढरपूर वारी भाग क्रमांक 3 मध्ये आपण नगर ते टेंभुर्णीपर्यंतचा प्रवास बघितला. या पंढरपूर वारीच्या प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी माणसं आणि वेगवेगळी ठिकाणाची खाद्य संस्कृती पाहायला मिळाली. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालेगाव ते नगर आणि नगर ते टेंभुर्णी असा 335 किलोमीटरचा प्रवास आता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि उरलेला 47 किलोमीटरचा प्रवास आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण.